तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालमध्ये विजयामध्ये भाजपाचं एकाहाती सत्ता आल्याने विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीने खामगाव शहर दुमदुमून गेले। तर यावेळी भाजपाकडून 31 किलो मोतीचूर लड्डूचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते आप्पा तोडकर यांच्या पुढाकारातून महाराष्ट्राचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते भाजपा कार्यालय तसेच गांधी चौक येथे कार्यकर्त्यांनी एकमेकांना लड्डू भरवले व भाजपाच्या विजयाची नारेबाजी करत यावेळी तब्बल 31 किलो मोतीचूर लाडूंचे वाटप करण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। आपण पाहतोय की नुसतं महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे, अगदी उत्साहाचं वातावरण आहे। 50 वर्षात बंगालच्या जनतेने इतिहास घडवला। 50 वर्षांनंतर तिथला गुंडाराज संपला। विकासाचा मुद्दा असेल, ममता दीदी आणि CPMचा गुंडाराजचा मुद्दा असेल, आणि सर्वात विशेष तर आपण जर पाहिलं असेल तर तिथे जी गरिबी होती, जे अनएम्प्लॉयमेंट होतं, याचा मुद्दा असेल, हा तिन्ही चारही मुद्द्यांना घेऊन आज तिथल्या जनतेने कौल दिला आणि ममता दीदी असेल, काँग्रेस असेल, CPM असेल, यांना झालमुरीचा तिखटपणा काय असतो तो झटका दाखवून दिला आणि संपूर्ण देशाला संदेशच्या माध्यमातून गोडवा टाकायला बंगालच्या जनतेने दिला। मी हेमंता बिस्वा, आमचे शुभेंदू अधिकारी, बंगाल, आसाम, पुदुचेरी तिन्ही राज्याचे सर्व कार्यकर्ते यांचं मी अभिनंदन करतो। आज खऱ्या अर्थानं त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे। मोदीजी, अमितभाई शाह, आमचे नितीन नवीनजी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेला आहे की मोदीजींचं यशस्वी सरकार, यशस्वी आणि बेदाग सरकार जे या देशाच्या कल्याणासाठी काम करते आहे, याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि आज हा इतिहास झालेला आहे।